శ్రీ బాబా వారి కనేరు శ్రీ కేశవ యాదవ్ గారికి స్వాగతం తెలియజేస్తున్నాము. అలాగే వారితో పాటు విచ్చేసినటువంటి గారికి మరియు శివానందరికి नागेश्वर मुरली सकाराम गोसुंडी डॉक्टर आनंदराव सार वारे सकाराम गारू वाరు కూడా పుష్పార్పణ చేయవలసిందిగా మనవి చేస్తున్నాము. బయటటువంటి భక్తులకు విన్నపము, ప్రతి ఒక్కరికి సమస్త భావిక భక్తులు మరియు గ్రామస్తులు కావాల్సిందిగా కోరుతున్నాము. అలాగే మాల సంఘు కావాల్సిందిగా కోరుతున్నాము. కొండల వెంకటి గారిని గ్రంథ పూజను చేసి ఆసనలు కావాల్సిందిగా కోరుతున్నాము. అలాగే कार्यक्रम थोडक्या क्षणामध्ये कार्यक्रमाला सुरू होणार आहे, तरी कोणीही कल्ला करणावाने सर्वांनी बसून जावी. असेच हे गावचे आपले मुलगा संजय चंदू यांनी येऊन ग्रंथाचं पूजन करून ग्रंथाचं पाठन करा म्हणून अशी विनंती करतो. परमहंस శ్రీ సంత ఫులాజీ బాబా వారి పాద పద్మములకు శతకోటి వందనాలు తెలియజేస్తూ त्यानंतर एक 5 स्तोत्राला राहते. स्तोत्रांनी पार्वती झाडे त्यांनी उपस्थित राहून अशी विनंती करतो. ओम नमो श्री फुलाय नमः योगी राजा आत्माय रामा. फुलाजी बाबा की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कोण बाबाचे आपले नतमस्तक कोण आज या बंबारा गावामध्ये पवित्र भूमीवर 16वा बाबाच्या सत्संग सोहळा वेली वंचरे आम्हा सोयरे म्हणणारे संत ते या जेवढे बी आपले जीव जंतू आहे याच्यापर्यंत त्यांनी विचार करणार आहे. मग एक दिवस काय झाला, ते ऊस घेऊन विकायला जायचं होता. आमच्या इथे जत्रा करते नारनूरची, नारनूर म्हणून आहे
तिथे आमची जत्रा भरते ऊस 4-5 दिवसाचे. ते गाडी भरून घेऊन गेले, 2 गाड्या ऊस नेले संध्याकाळी विकले. सकाळच्या टायमाला काही ऊस विकला 1 गाडी आणि 1 गाडी राहिला. ते शिवाजी म्हणून होते आमचे, ते मावस काका लागत होते. तर त्याला म्हणले, शिवा म्हणले हे आहे ते ऊस मी विकतो म्हणले, तू जाऊन दुसरी गाडी भरून आण म्हणले. तर मी बी त्याच्या संग घरी होतो मी. तर हे आमचा काका 1 बंडी खाली झालेली धरून आणला, दुसरी बंडी इकायला बाबतीत राहिला. मग आता ते बंडी धरून मी आणि ते शिवाजी काका म्हणायचे 2 जण आले मोठी या जत्रेमध्ये. येऊन बघलं तर ते ऊसाची गाडी खाली झाली. तर ते शिवाजी म्हणायचं होतं, त्याने विचारलं, दादा म्हणायचा ते आमच्या वडिलाला. दादा म्हणले ऊस इतक्या लवकर कसा खतम झाला म्हणले, गाडीभर ऊस खतम झाला म्हणले. ते बाजूला एक मुसलमान होता भाऊ, ते मुसलमान दादा म्हणले, काय दादा म्हणले तुमचा येडा माणूस म्हणे, या येड्या माणसानं म्हणले पुरा ऊस फुकट वाटून टाकला म्हणले, लोकांची लाईन लागली म्हणले, 1 घंट्यामध्ये तर गाडी खाल्ली झाली म्हणले. बाबाने 1 ऊस द्यायला सुरू केला, दुसऱ्यानं बघितलं, तिसऱ्यानं बघितलं, अरे तिकडे ते फुकटच ऊस वाटायला म्हणले. लोक ऊस घेणं झाले काय की याचा, म्हणून लोकांना हिसाब लावला. आता लाईन लागली, फुकट म्हणल्यावर कोण सोडते, पुरी गाडी खाली झाली. ते मुसलमान भाऊ होता बाजूचा, ते म्हणला म्हणा, काय दादा तुला काय लेकरं बाळा आहे की नाही, पुरा ऊस फुकट वाटून टाकला. ते म्हणला म्हणा, मला ध्यानच नाही म्हणला म्हणा, पुरी गाडी खाली झाली, 1 रुपया बी घेतला नाही पोटापासूनच. तर म्हणला शिवा मजा नाही भाई ना, आता इकणं पिकणं मी जातो घराला म्हणला, म्हणला. बस गाडी लावली, त्या गाडी लावून बसला आणि निघून गेला. असं त्याच्या जीवनामध्ये की हे जे संत असतात ना, की खरंच की ते त्यांचे जे असतात ना, की आपण तरुणी दुजा तारावे म्हणल्यासारखं, की ते आपलं आणि दुसरं हे असं काही ते त्यांच्यामध्ये भेदच राहत नाही. बाबाजीने कधी आपलं आणि तुपलं तिथं बघितलंच नाही, जे आले त्याला देऊन टाकले. कार्यकर्त्यांना तिथून निर्माणासाठी जे बुक्क आमच्याकडे येतील ते बुक्क तुमच्या गावामध्ये वाटला म्हणून दास गातो लीला तुझ्या सगुण निर्गुणा श्री संत है तो जय 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 फुलराज जय 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 फुलराज अगस्त तिसरा जन्म घेऊनी केला जगाचे कल्याण नासिका शुद्ध बनविले देऊनी आत्मा ज्ञान फुलाए देऊनी आत्मा ज्ञान तव कृपेने तुटतील सारे 84 बंधना तव कृपेने तुटतील सारे 84 बंधना करुणा करसी जीवन समरसी पुंजईच्या नंदना फुलाई पुंजईच्या नंदना जीव शिवाचे मिलन करूनी करसील साक्षात्कार जीव शिवाचे मिलन करूनी करसील साक्षात्कार मानवतेचा धर्म जगवी थोर तुझे उपकार फुलाए थोर तुझे उपकार तुझी करीतो मी तनमनार पुनिया सर्व सुखाचा दाता है तू जय 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 फुलराज दयाळा जय 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 फुलराज दयाळा
सतगुरु फुलाजी बाबा की जय। बोले भाई सब साधु संतन की जय। भारत माता माता पिता सर्वजनो सुखिनो भवन्तु। ओम शांति शांति शांति।